परवा एक महत्त्वाची अपडेट आली होती। त्याशिवाय त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी आणखी एक महत्त्वाची अपडेट आली होती। दोन्ही अपडेट आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केल्या होत्या। त्या अपडेट थोडक्यात काय आहेत ते आपण एकत्रितपणे पाहणारच आहोत, परंतु त्यानुसार त्या अपडेटनुसार तुम्हाला लाभ काय घ्यायचा आहे। प्रत्येक सामान्य जनतेला रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि रेशन कार्डचा लाभ घ्यायचा असेल, रेशन कार्डची ई-केवायसी करायची असेल, रेशन कार्ड नवीन काढायचं असेल, नाव चेंज करायचं असेल, नाव ॲड करायचं असेल, मृत व्यक्तीचं नाव काढून टाकायचं असेल तर बऱ्याच वेळा त्यांना CSC केंद्रात नाव चेंज वगैरे करायला जावं लागतं किंवा नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा जावं लागतं। तिथं काही फॉर्म संपलेत किंवा बरीच कारणे सांगितली जातात आणि त्यामुळे यांना रेशन कार्डचा लाभ घेता येत नाही किंवा रेशन कार्ड वरती मिळणारे लाभ सुद्धा घेता येत नाहीत। आणि म्हणूनच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महत्त्वाच्या 2 अपडेट देण्यात आलेल्या होत्या किंवा 2 लाभ देण्यात आलेले होते। ते लाभ थोडक्यात कोणते आहेत ते एकत्रितपणे पाहणारच आहोत, पण त्या लाभाचा फायदा घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गव्हर्नमेंटच्या अशाच नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर पहिल्यांदा 15 दिवसापूर्वी एक अपडेट आली होती, ती पाहूयात आणि त्यानंतर काल आलेल्या परवा अजितदादांच्या जयंती होती त्या दिवशी काय अपडेट, त्याच्या आदल्या दिवशी आलेली अपडेट काय आहे ती पाहूयात। तर मागच्या 15 दिवसामध्ये एक अपडेट अशी आलेली होती की जे रेशन कार्ड धारक आहेत त्या रेशन कार्ड धारकांना, प्रत्येक रेशन कार्ड धारकांना आता डिजिटल पद्धतीच्या सोय मिळणार आहे आणि प्रत्येक रेशन कार्ड धारकांना या डिजिटल पद्धतीच्या सोय मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आता बरेच रेशन कार्ड धारक हे रेशन घेण्यापासून किंवा रेशन कार्डवरील जे बेनिफिट आहे ते बेनिफिट घेण्यापासून वंचित आहेत। त्यामुळे आणि असे बरेच रेशन कार्ड धारक आहेत की ज्यांना रेशन कार्डचा लाभ नाही तरी सुद्धा ते डुप्लिकेट पद्धतीने रेशन कार्ड वापरून रेशन कार्डचा लाभ घेत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून महत्त्वाचे अपडेट आलेले आहे की तुम्हाला आता डिजिटल पद्धतीने जर सोयी हव्या असतील तर तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड काढणं गरजेचं आहे। आता स्मार्ट रेशन कार्ड काय असतं, तर स्मार्ट रेशन कार्ड एकच कागद असतो आधार कार्ड सारखा तुमचा आणि त्यावरती ते असा प्लास्टिक टाईप असतो, पूर्णपणे कागदाचा नसतो, असं हे स्मार्ट रेशन कार्ड असतं। आणि या स्मार्ट रेशन कार्ड तुम्हाला जास्त काही मोठं रेशन कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, हा तर याचा बेनिफिट आहेच, परंतु स्मार्ट रेशन कार्डवरती असल्यावर तुम्हाला फायदे काय होणार आहेत बघा। तर जर तुमचं स्मार्ट रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पूर्णपणे रेशनचा डिजिटल पद्धतीने लाभ घेता येणार आहे। आता त्यासाठी काय गरजेचं आहे, तर तुमच्याकडे जुनं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला स्मार्ट रेशन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तर तुमचं जुनं रेशन कार्ड लागणार आहे, तुमचं आधार कार्ड लागणार आहे, जे की तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक आहे असं आधार कार्ड। आता कोणाचं, तर रेशन कार्डवर ज्यांची नावे आहेत त्या सर्वांची आधार कार्ड लागणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जुन्या रेशन कार्डशी तुमची ई-केवायसी केलेली असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला नवीन जे स्मार्ट रेशन कार्ड आहे ते स्मार्ट रेशन कार्ड काढता येणार आहे। तर फक्त एवढीच कागदपत्रे लागणार आहेत तुम्हाला नवीन स्मार्ट रेशन कार्ड काढण्यासाठी। आता हे नवीन स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही कुठेही काढू शकता, त्याबद्दलची परवा आलेली अपडेट मी पुढे सांगितल्यावर तुम्हाला समजेल की नवीन रेशन कार्ड तुम्ही कुठे काढू शकता। तर ही कागदपत्रे लागणार आहेत। जर तुम्ही हे नवीन रेशन कार्ड काढलं तर तुम्हाला लाभ कोणते मिळणार आहेत, तर तुम्हाला जे महिन्याला रेशन मिळतं त्या रेशनची अपडेट 2 दिवस अगोदर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की तुम्हाला आता रेशन मिळणार आहे म्हणून। आणि महत्त्वाचं म्हणजे त्या मेसेजमध्ये तुम्हाला किती रेशन मिळणार आहे या संदर्भातील सुद्धा अपडेट येणार आहे। म्हणजे आता तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी रेशन दुकानवालेही असे करतात की रेशन त्या व्यक्तीच्या नावावरती आलेलं असतं त्यापेक्षा कमी रेशन दिलं जातं आणि इतर ठिकाणी जास्त किमतीने ते रेशन आलेलं विकलं जातं, असे बरेच फ्रॉड प्रकार सुद्धा चालू आहेत। त्यामुळे हे रेशन कार्ड हे डिजिटल पद्धतीने करण्याचं अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ठरवलेलं आहे। त्यानंतर दुसरा लाभ आहे तो म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाऊन तुमचं बायोमेट्रिक दिल्याशिवाय किंवा तुमचा OTP दिल्याशिवाय तुम्हाला आता रेशन घेता येणार नाही। म्हणजे फ्रॉड पद्धतीने कोणीही कुणाचं रेशन घेणं हे चुकीचं होतं
आणि त्यामुळे आता ज्या व्यक्तीला रेशन घ्यायचं आहे त्याच व्यक्तीला आता ही OTPची पद्धत खरं तर मागच्या वर्षी चाललेली OTPची पद्धत आहे, परंतु आणखी त्यात सुधारणा केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचं फ्रॉड यामध्ये होणार नाही. ज्यांना रेशन घ्यायचं आहे त्याच व्यक्तीला तिथं जावं लागणार आहे आणि तो मोबाईल घेऊन जावं लागणार आहे. OTP आला तरच तुम्हाला रेशन हे दिलं जाणार आहे. तुम्हाला जेवढं रेशन मिळतं त्या रेशनचा साठा हा वरून तेवढाच रेशनचा साठा येणार आहे, जेवढा तुमच्या नावावरती येणार आहे त्याचा तुम्हाला मेसेज अगोदर येणार आहे आणि तेवढंच तुम्ही रेशन जाऊन आणायचं आहे. शिवाय रेशन कार्डवर तुम्हाला काही योजना भेटतात. रेशन कार्ड म्हणजे उत्पन्नाच्या अटीवरती त्या योजना सुद्धा तुम्हाला डिजिटल पद्धतीने म्हणजे त्या योजनाचा जर तुम्हाला लाभ मिळणार असेल तर तुम्हाला तसा मेसेज येणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. आता बघा, स्मार्ट रेशन कार्ड काढण्याचा फायदा किती मोठा आहे. बऱ्याच योजनांपासून ही गरीब सामान्य जनता आहे ती वंचित असते, कारण काही जणांकडे माहितीच पोहोचत नाही किंवा ऑनलाईन पद्धतीने काही दुर्गम भागात नेटवर्कची सुविधा नसते. त्यामुळे बरेच असे लोक आहेत की ते या योजनांपासून वंचित आहेत. आणि आता बऱ्यापैकी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मोबाईलची सुविधा झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर नेटवर्क नसेल तर तुमचा छोटा मोबाईल असतो त्याला तर नेटवर्क असतं, आणि तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल आहे असं गरज पण नाही की तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असावा, असं सुद्धा सांगितलेलं आहे की अँड्रॉइड मोबाईल. त्यामुळे सर्वांना SMS येणार आहे. तुम्हाला कोणत्या योजनेचा तुमच्या रेशन कार्डनुसार लाभ मिळू शकतो आणि तुम्हाला किती रेशन धान्य किंवा जे रेशनला वस्तू मिळतात ते मिळणार आहेत. तर स्मार्ट रेशन कार्डचे हे अतिशय महत्त्वाचे 2 फायदे आहेत, जे की मागच्या 15 दिवसात आलेल्या अपडेटनुसार स्मार्ट रेशन कार्ड काढणं का गरजेचं आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून केंद्राच्या आलेली ही अपडेट आहे. तर त्यानंतर बघा, परवा अजितदादांच्या जयंतीच्या अगोदर एक खुशखबर देण्यात आलेली आहे की जे रेशन कार्ड धारक आहेत म्हणजे शिधापत्रक धारक आहेत अशा सर्व रेशन कार्ड धारकांना आता मोफत रेशन कार्ड काढून मिळणार आहे. तुम्ही ती बातमी ऐकली असेल किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा पोस्ट केली होती की जे शिधापत्रक धारक आहेत त्यांना कधीपर्यंत, तर तुम्हाला 30 जुलैपर्यंत, आता चालू झालेलं आहे 22 जुलैपासून 30 जुलैपर्यंत तुम्हाला पूर्णपणे रेशन कार्ड आहे ते मोफत काढून मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त ही जे बेनिफिट आहे किंवा हा लाभ आहे तो लागू केलेला आहे, बाकी कोणत्याही राज्यात नाही. फक्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही अजितदादांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला 30 जुलैपर्यंत मोफत रेशन कार्ड काढता येणार आहे. आता बघा, फक्त मोफत रेशन कार्डच काढता येणार आहे का, तर तुम्ही GR बघितला असेल, नसेल बघितला तर चॅनलवर पोस्ट केला आहे, बघू शकता किंवा मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते. तर फक्त तुम्ही नवीन रेशन कार्ड फक्त काढू शकत नाही, तर त्यानुसार तुम्ही तुमच्या रेशन कार्डवरती नाव चेंज करायचं असेल तरीही तुम्ही मोफत करू शकता. शिवाय नाव ॲड करायचं असेल तरीही तुम्ही मोफत करू शकता. EKYC करायचे असेल तरीही तुम्ही मोफत करू शकता. खरं तर EKYC ही मोफतच करायची आहे, परंतु काही ठिकाणी पैसे सुद्धा घेतले जातात. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरी सुद्धा EKYC करता येते, परंतु बऱ्याच माणसं जास्त शिकलेली नाहीत किंवा मोबाईल अँड्रॉइड नसल्यामुळे त्यांना घरी करता येत नाही. अशा वेळी ती CSC केंद्रात वगैरे जातात आणि अशा वेळी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. त्यामुळे तुम्हाला आता कुठेही जरी तुम्ही गेला तर तुम्हाला EKYC ही मोफत करायला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे. रेशन कार्ड धारकांसंदर्भातील महत्त्वाच्या 2 अपडेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्हाला यातही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्येच दिलं जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे 30 जुलैपर्यंत ही संधी कोणीही सोडू नका की नवीन रेशन कोणाला काढायचं असेल किंवा एकत्र कुटुंबातील रेशन कार्डची फूट करून वेगवेगळं रेशन कार्ड काढायचं असेल, हेही संधी सोडू नका. सर्वांनी 30 जुलैपर्यंत रेशन कार्ड हे नवीन काढण्याची एक सुवर्ण संधी तुम्हाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.